मनकुपीमध्ये आपण जिथे टेंट लावतो तो जो एरिया आहे तिथे मी आता सारवण काढतोय. का तर येत्या 13 सप्टेंबर पासून आपला इकोथेरपी कॅम्प आणि मनकुपी कॅम्पिंगचा नवीन सीझन चालू होतोय. तर त्यासाठीच ही पूर्वतयारी. काम करता करता दुपारचा मॅन्डेटरी चहाचा ब्रेक घेतलाय आणि त्याच ब्रेकमध्ये तुम्हाला आता थोडं माझ्याबद्दल आणि मनकुपीबद्दल सांगतो. 2020-21 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी परत पंचवटीत झालो आणि इथे राहून शेती करायची आणि आमची जी बागायती शेती आहे सुपारी आणि आंबा काजू, तर तेच सांभाळून त्यातच पुढे ग्रोथ करायची हाच प्लॅन होता. आणि 2021 पासून मग मनकुपी चालू केला. तर हे असं मनकुपी कॅम्पिंग ज्याच्या 3 बाजूना पाणी आहे, पंचनदी धरणाचं बॅकवॉटर, आणि एका बाजूला पूर्ण जंगल आहे. गावाच्या एका टोकाला जिथून दुसरं गाव चालू होतं तिथे पूर्ण जंगलात वसलेलं आहे मनकुपी आहे. आणि तेच राखून इथे लोकांना निसर्गाचा, इथल्या गावाचा, इथल्या लोकांचा कसा एक्सपिरियन्स घेता येईल यासाठीच मनकुपीला आपण एखादी ऑर्डिनरी कॅम्प साईट किंवा विकेंड गेटवे हे म्हणण्यापेक्षा दापोलीतली सगळ्यात पहिली इकोथेरपी जंगल कॅम्प साईट असं म्हणूया, की ज्यात तुम्ही काही नवीन युनिक गोष्टी एक्सपिरियन्स करू शकता. ज्यात इकोथेरपी ही जी मेंटल हेल्थ, नेचर आणि ह्युमन यांचं कनेक्शन असलेली थेरपी आहे ती, त्यानंतर जंगल कॅम्पिंग आणि आमच्या इको रूम्स, त्याचबरोबर इथलं जेवण. मनकुपी चालू करणं म्हणजे एक स्वप्नच होतं, जिथे निसर्ग, माणूस आणि शांतता हे एकत्र असेल. आणि नुसतं ट्रॅव्हल डेस्टिनेशन किंवा हॉटेल किंवा असं काय नसेल, तर प्रॉपर एक गावाकडचा एक्सपिरियन्स लोकांना कसा घेता येईल यासाठी मनकुपी चालू केलं. तर असं आहे मनकुपी. ह्या जर्नीचा जर तुम्हाला पार्ट व्हायचा असेल तर येत्या 13 तारखेपासून आपला मनकुपीचा सीझन चालू होतोय. तर मनकुपीचे कॅम्पिंग प्लॅन किंवा आम्ही कॅम्पिंगमध्ये काय काय इन्क्लूड करतो ह्या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर एक व्हॉट्सअपचा ग्रुप करतोय. तर त्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. तर त्या ग्रुपला जॉईन करा आणि आणखीन माहितीसाठी मनकुपीला आणि मला दोघांनाही फॉलो करा.